श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत की या पुण्यातील बुधवार पेठेतील जो श्री स्वामींचा मठ आहे, जो हरिअण्णा शेटे यांनी स्थापन केला. तर या मठामध्ये स्वामींनी प्रत्यक्ष वास्तव्य केलेलं आहे. हा मठ स्वामींच्या वास्तव्याने परिपूर्ण झालेला आहे आणि आजही स्वामींचं वास्तव्य तिथं जाणवतं. तर त्याच मठाच्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. तर स्वामी भक्त श्री हरिअण्णाजी शेटे आणि त्यांचे कुटुंबीय दरमहा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला जात असे. एकदा असे झाले की अक्कलकोटला श्री हरिअण्णाजी स्वामींच्या दर्शनाला गेले असता स्वामी वटवृक्षाखाली बसलेले होते आणि हरिअण्णांना येताना पाहून स्वामींनी त्यांच्या पादुका हरिअण्णांकडे भिरकावल्या आणि स्वामी हरिअण्णांना म्हणाले, आता पुन्हा इथे येऊ नकोस. तेव्हा हरिअण्णा स्तब्ध झाले आणि स्वामींना म्हणाले, स्वामी पण का? तेव्हा स्वामी हरिअण्णांना म्हणाले, अरे त्या म्हातारीला इतक्या वयामध्ये तू इतका लांबचा प्रवास करवतोस. म्हातारी म्हणजेच हरिअण्णांची वयस्कर आई. तेव्हा हरिअण्णा स्वामींना म्हणाले, अहो स्वामी, आम्ही अक्कलकोटला निघणार याची नुसती भनक जरी लागली ना तरी माझी आई आधीच बैलगाडी जाऊन बसते. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की आता त्याची गरज उरणार नाही, कारण आम्ही स्वतःच आता तिकडे येणार आहोत. तेव्हा अण्णांना खूप आनंद झाला. अण्णा स्वामींना म्हणाले, केव्हा येणार आहात स्वामी? तेव्हा स्वामी म्हणाले, हा अजून निश्चित नाही. स्वामींचे दर्शन करून अण्णा त्यांच्या कुटुंबियांसहित अक्कलकोटहून पुण्याला बैलगाडीने यायला निघाले. त्या काळी कदाचित 4-5 दिवस लागत असावेत बैलगाडीने प्रवास करून यायला. हरिअण्णा पुण्याला पोहोचल्यानंतर पाहतात तर काय, स्वामी हरिअण्णांच्या आधीच त्यांच्या घरी त्यांच्या वास्तूमध्ये येऊन हजर झालेले होते. हरिअण्णांच्या वास्तूमध्ये असलेल्या औदुंबर वृक्षाखाली स्वामी गोट्या खेळत बसले होते. त्या काळी स्वामी 3 दिवस आणि 3 रात्र तिथे वास्तव्यास होते. म्हणजेच आपल्या आत्ताच्या बुधवार पेठेतील स्वामींच्या मठामध्ये स्वामींनी 3 दिवस आणि 3 रात्र वास्तव्य केले आहे. ती वास्तू परम पावन ऊर्जावान झाली. स्वामींनी दिलेल्या चरम पादुकांची अण्णांनी मनोभावे पूजा केली आणि शके 1801 मध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिराची म्हणजेच आत्ताचा जो मठ आहे त्याची स्थापना झाली. या मठाला 110 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच मठामध्ये शंकर महाराजही वास्तव्यास येऊन गेलेले आहेत आणि या मठात राहून स्वामींची सेवा करून ते रोगमुक्त झाले आहेत. त्याच मठात शंकर महाराज येऊन वास्तव्यास राहिले, स्वामींची सेवा करून ते रोगमुक्त झाले. तर अशा पद्धतीने आपल्या बुधवार पेठेतील या स्वामी मठाची स्वामींनी साक्षात वास्तव्य केलेले आहे. स्वामींच्या आणि शंकर महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले असे हे मंदिर आहे स्वामींचे. श्री स्वामी समर्थ. आम्ही